कोकणात गणेशोत्सवाच्या जल्लोषाला प्रारंभ झाला। आजपासूनच कोकणात गणेश भक्तांनी अत्यंत पारंपरिक पद्धतीने आपल्या डोक्यावरून गणपती बाप्पांची मूर्ती नेत आपल्या गणेशोत्सवाला प्रारंभ केला। शेताच्या बांधावरून ते चिंचोळ्या वाटेवरून गणराजाच्या मूर्ती सर्व कुटुंबियांनी एकत्र उचलून घरात मुख्य रस्त्यावर आणल्या। मग आपल्या गणराजाची मूर्ती आपल्या डोक्यावर घेत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भात शेतीचे बांध तुडवत गणपतीच्या मिरवणुका काढण्यात आल्या। कोकणच्या ग्रामीण भागात विशेष उत्साहाचं वातावरण दरवर्षी असतं, कारण नोकरी धंद्यानिमित्तानं मुंबईत गेलेला चाकरमानी गावातील घरात परतलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मोठ्या उत्साहात घरगुती गणपतीचं स्वागत झालं। तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर विराजमान होणाऱ्या गणराजाचं आज चक्क समुद्र प्रवास करत आगमन झालं। किल्ल्यावरच्या गणेशोत्सवात फार जुनी परंपरा आहे। समुद्रातील हा गणेश आगमन सोहळ्यासाठी मालवण बंदरावर गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीनं उद्या पुण्यातील मिरवणुकांना सुरुवात होईल। सकाळी 8 वाजता फुलांच्या रथातून गणेशाची मूर्ती मंडपाकडे नेली जाईल। प्रभात आणि दरबार बँड हे या मिरवणुकीचं आकर्षण असेल। उद्या संध्याकाळी सतीश माथुर यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन होईल। सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। चिंचपोकळीमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सहकुटुंब मूर्तिकार संतोष कांबळे यांच्या गणेशमूर्ती कार्यशाळेतून लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली मूर्ती घरी विराजमान केली। शिल्पा शेट्टी यंदा पहिल्यांदा शाडूच्या मातीची मूर्ती बसवते, त्यामुळे तिनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। गणरायाच्या स्थापनेला काही तास उरले असताना नागपुरातही याची लगबग सुरू झाली आहे। घरगुती मूर्ती स्थापनेकरता एकीकडे मूर्ती विक्रीला वेग आला असताना सार्वजनिक गणेश मंडळांच्या मार्फत मूर्ती नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। याच प्रक्रियेचा भाग म्हणून नागपूरचा मानाचा असलेल्या विदर्भाचा राजाची मूर्ती वाजत गाजत मंडळाच्या पेंडॉलमध्ये नेण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक नागपूरच्या चितारोळी भागातून सुरू झाली। मोठ्या संख्येनं महिला डोक्यावर कळस घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। नागपूरच्या पारडी भागात या मूर्तीची स्थापना करण्यात येते। पर्यावरणाचा ऱ्हास टाळायचाच, पण शाडू मातीच्या मूर्तीचा दरही परवडत नाही अशी अवस्था काही लोकांची असते। अशा परिस्थितीत लोक पीओपीच्या मूर्ती घेताना दिसतात। शासनानं सर्वत्र शाडू मातीच्या उपलब्धतेसाठी काही निश्चित धोरण अवलंबलं तर यात निश्चित सुधारणा होईल। शिवाय शाडू मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळाही शासन स्तरावर घेणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांकडून नोंदवलं जात आहे। धुळे शहरात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी आकर्षक मखरांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। कोणताही रेडीमेड थर्माकोल तसंच मशीन कटिंग थर्माकोल न वापरता हँडमेड कलाकृतींनी हे मखर प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे। शहरातल्या गेल्या 15 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवण्यात येतं। दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन विप्रक ग्राफिक्सतर्फे आकर्षक मखरांचं प्रदर्शन भरवण्यात येतं। मयुरासन, सूर्यप्रभाव, राजेशाही अशा विविध प्रकार आणि आकर्षक रंगसंगतीनं सजवलेली ही मखरं ग्राहकांना आकर्षित करतात। एकीकडे गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीला सगळीकडून विरोध आणि बंदी घातली जात असताना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र डॉल्बी बंदी म्हणजे तरुणांवर अन्याय असल्याचं म्हटलंय। पोलीस प्रशासन ज्या गोष्टी गांभीर्यानं घ्यायच्या आहेत त्या गोष्टी गांभीर्यानं न घेता भलत्याच गोष्टी गांभीर्यानं घेत असून तरुणांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत। त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी आणि पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना भेटून डॉल्बीबाबत समन्वय काढण्याची विनंती आपण करणार असल्याचं भोसले म्हणाले। की अलीकडच्या काळात इश्यूचा नॉन इश्यू केला जातो आणि नॉन इश्यूचा इश्यू केला जातो। म्हणजे एखाद्या नटीने कुठले कपडे घातले याच्यावरती जास्त चर्चा होती, पण मात्र ज्या लोकांना राहण्याला जागा नाही त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आहे। मग चाइल्ड अब्यूजसारखा विषय असेल, त्यानंतर अलीकडच्या काळात जे बलात्काराचं प्रमाण वाढलं आहे, ह्या गोष्टींवर तर जिथं जास्त जेवढ्या गांभीर्याने त्याची दखल घेतली पाहिजे ते शासनाकडनं घेतली जात नाही, खास करून पोलीस डिपार्टमेंटकडनं। आजच्या वैज्ञानिक युगातही अनेक पारंपरिक रूढींचं जतन केलं जात असल्याचं बघायला मिळतं। अहमदनगर जिल्ह्यातील शेंडी पोखर्ड या 2 गावातील महिलांमध्ये होणारी गौराईची लढत हा त्यातीलच एक प्रकार। रामायणातील रावण सीतेला पळवून देताना या ठिकाणी त्याचं जटायुशी युद्ध झाल्याचं बोललं जातं। तर या लढतीमागे अजून एक आख्यायिका आहे। शंकर पार्वती सारीपाट खेळताना पार्वती जिंकल्यानं शिवाला राग येतो। त्यांना शिंपडलेल्या घामातून या ठिकाणी सीना नदीचा उगम झाल्याचं बोललं जातं। तर सासूर बाशणीला माहेरचा ओलावा मिळावा यासाठी 2 गावातील महिला
सीना नदीत एकमेकांसमोर उभ्या ठाकून आपल्या गावातील महिलांना गावाकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील देवळी सावंगी इथे बंधाऱ्यात बुडून 6 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात एका महिलेचा आणि 6 मुलींचा समावेश आहे. हरितालिका असल्यानं या महिला गौराई पूजनास आल्या होत्या. बंधाऱ्याच्या ठिकाणी 5 ते 6 फुटांचा खड्डा असल्यानं त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. बंधारा बांधत असताना कंत्राटदारानं या ठिकाणी खड्डा तयार केला होता. मात्र काम झाल्यानंतर तो बुजविण्यात आला नाही. परिणामी ही घटना या ठिकाणी घडली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या दोषी असणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचं आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. मुंबई फायर ब्रिगेड भरती प्रक्रियेत जखमी झालेल्या उमेदवारांसंदर्भात झी 24 तासांत दाखवलेल्या बातमीची दखल मुंबईच्या महापौरांनी घेतली आहे. जीवघेण्या उडी संदर्भातील अहवाल मागवला जाईल आणि त्यामध्ये काही चुकीचं आढळल्यास किंवा सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नसल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिलं आहे. तसंच 19 फूट उंचावरून उडी टाकण्याचा जो निकष आहे त्यातील त्रुटी तपासून सुधारणा करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. परंतु जखमी मुलांवरील औषधोपचाराचा खर्च उचलण्याबाबत मात्र त्याने ठोस आश्वासन दिलं नाही. जर काही चुकीचं असेल तर त्यावरती कारवाई केली जाईल. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की अग्निशमक दल ह्याच्यासाठी येणारा युवक हा जवान म्हणूनच आपण त्याला संबोधलं जातं. त्यामुळे त्याच्याकडे तेवढी फिजिकली आणि मेंटली कॅपॅसिटी असणं गरजेचंच आहे. त्यामुळे जे काही निकष असतील ते मला वाटतं त्याच्या अनुषंगानेच केलेले असतील. परंतु तुम्ही जर म्हणत असाल की ते निकषामध्ये काहीतरी त्रुटी आहेत किंवा त्याच्यात काहीतरी सुधारणा केली पाहिजे तर ह्याच्यावरती नक्कीच आयुक्तांसोबत एक मीटिंग घेऊन त्यावरती विचार विनिमय केला जाईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरात सत्कार करण्यात येत आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सत्कार करण्यात येत आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वसामान्य माणसासाठी सुशीलकुमार आयुष्यभर झिजले अशा शब्दात पवारांनी शिंदेंच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रपतीजींना आम्ही विनंती केली आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही जर येणारच असाल तर ज्या सोलापूरमध्ये मी अर्ध्या चड्डीवर फिरलो, ज्या सोलापूरमध्ये चप्पल बूट नसताना तळपत्या उन्हामध्ये फिरलो, गळ्यात बुद्दीप का बालचा डबा घेऊन फिरलो, आयस्प्रोटचा डबा घेऊन फिरलो, त्या सोलापूरमध्ये जर तुम्ही आलात तर मला बरं वाटेल म्हणून सांगितलं. मला राष्ट्रपती महोदयांचं मनापासून आभार मानलं पाहिजे. सत्कार समितीचाही आभार मानलं पाहिजे की माझ्या सूचनेला त्यांनी मान्यता दिली. प्रत्येक ठिकाणी सोलापूरचं कर्तृत्व काय हे दाखवण्याच्यासाठी सुशील कुमार यशस्वी झाले आणि त्यामुळं साहजिकच त्यांच्याबद्दलची आस्था आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. आज ते 75 वर्षामध्ये झालेलं झालं. शिंदेसाहेब आता 75 आली. आता आपण दोघांनी जरा जपून वागायचं. ते आता जुने दिवस संपले. इकडं तिकडं आपण दोघांनी बघायचं नाही. ह्या आपला आता निकाल झाला आणि म्हणून अतिशय जबाबदारीने इथून पुढचा कालखंडसुद्धा त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला, त्यांच्या संघटनेला आणि विशेषतः ज्या नव्या पिढीच्या समोर अनेक संकट आहेत त्या नव्या पिढीला आत्मविश्वासानं एखादं व्यक्तिमत्व स्वकर्तृत्वानं आणि स्वकष्टाने कसं घडवतं याचा आदर्श शिंदेसाहेबांच्या रूपानं या नव्या पिढीच्या समोर आहे. मला विश्वास आहे की शिंदेसाहेब 75व्या वर्षी अमृत महोत्सवी सत्कार हा थांबण्याकरता नसतोच. तो नवीन प्रेरणा घेऊन नवीन काम करण्याकरता असतो. आणि तसे तुमच्याकडे पाहून कोणी तुम्हाला 75 वर्षाचं म्हणूच शकत नाही. आम्ही मागच्या वर्षी पवारसाहेबांची म्हणजे याच वर्षी आपण अमृत महोत्सव पवारसाहेबांचा साजरा केला. त्यानंतर दुप्पट वेगाने पवारसाहेब मैदानामध्ये बाहेर पडले आणि आता प्रत्येक जिल्ह्याचा दौरा त्यांचा सुरू आहे. म्हणजे ते आमच्याकरता तसं फार काही ॲडवायजेबल नाही आहे, पण तरी आमची इच्छा आहे की त्याचप्रमाणे आपणही आता या सत्कारानंतर एक नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा बाहेर पडावं.
पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। यावेळी पोलिसांच्या पत्नीने उद्धव ठाकरे यांच्यापुढे आपली कैफियत मांडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक घेणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पत्नीला दिली। येत्या 7 सप्टेंबरला वर्षा या बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि पोलिसांच्या पत्नींची बैठक होणार असून विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे। जे परवा घडलं शिंदेच्या बाबतीत तसं जर का घडत गेलं आणि हे घडतंच आहे, तसं पाहिलं तर 11 ऑगस्टला सुद्धा जे घडलं होतं ते सगळे विसरले। होतंय असं की हे प्रासंगिक सगळा तो उद्रेक होतो आणि त्याच्यानंतर शांत होतं सगळं। त्यावेळेला जे काही राजकारणी जातात ते आपापल्या पोळ्या भाजून घेतात, पण पुन्हा हे सगळे पूर्ण पोलिसाचे कुटुंब उघड्यावरती पडतात। मला तसं करायचं नाहीये। मी स्वतः यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 7 तारखेला जातोय। सोबत माझे मंत्री असतील, आमदार असतील आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की ह्याचा आता पाठपुरावा करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे। कुठेही डोक्यात राख न घालता आपण सोबत तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू। मुंबई पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस कुटुंबियांनी कॅन्डल मार्च काढला। मेणबत्त्या पेटवत अपप्रवृत्तींचा निषेध नोंदवण्यात आला। सरकारनं आता तरी जागं होऊन पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी तोंडाला काळ्या फिती लावून पोलिसांवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस 24 तास जनतेची सेवा करत असतात। कायम कामाचा ताण आणि टीकेचं धनी व्हावंच लागतं असंही असतानाही पोलीस आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात। पोलिसांच्या प्रामाणिकपणाचं आणखीन एक उदाहरण घाटकोपरमध्ये समोर आलंय। घाटकोपर पोलीस ठाण्यात पोलीस लता नाईक या ऑन ड्युटी असताना त्यांना एक सोन्याची अंगठी सापडली। ही मौल्यवान अंगठी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांना दिली। लता नाईक यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत अंगठीची नोंद बोर्डवर करण्यासाठी सांगण्यात आलं। त्याचवेळी एक व्यक्ती ही अंगठी शोधत असल्याचं पोलीस शिपायाच्या निदर्शनास आलं। उपरडी बलात्काराच्या निषेधार्थ जिल्ह्यात निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी गृह खात्यावर तोंडसुख घेतलं। निघत असलेल्या मोर्चांना गांभीर्यानं घ्यायला हवं असं अजित पवार म्हणाले। तर एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त खडसेंनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपला टोलाही मारला। काही लाखांचे ज्यावेळेस मोर्चे होतात त्यावेळेस सरकारचं काम आहे की बाबा ते घोषणा देत नाही, ते कुठली झेंडे लावत नाही, ते त्या ठिकाणी अत्याचार अन्याय झालेल्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतात। काही बाबतीमध्ये त्यांना जे वाटतं ते निवेदनाच्या द्वारे ते तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतात। आमचं त्याच्याबद्दल एवढंच मत आहे की सरकारने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये। राज्य सरकारच्या कामावर टीका करण्याची संधी विरोधी पक्ष सोडत नाहीये। संगमनेरमध्ये दंडकारण्य अभियानाअंतर्गत आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मेळाव्याचं नाव आनंद मेळा असला तरी व्यासपीठावरून मात्र टीकेची तोफ डागली जाते। काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करताना सरकारकडे विकासाचं कोणतेही नियोजन नाही, पैसे मिळवायचे म्हणून कुठेही बंधारे आणि खड्डे खोदण्याचा धंदा सरकारमधले काही मंत्री करतायत अशी टीका माणिकराव ठाकरेंनी केली आहे। राज्यातील 400 धरणांच्या सुरक्षेसंदर्भात तयार करण्यात आलेला अहवाल सरकारनं गांभीर्यानं घ्यावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते असं सूचक विधान सिंचन विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी केलंय। टेमघर वगळता सर्व धरणं सुरक्षित असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। यावर पांढरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जर दुर्दैवाने निसर्गाचा प्रकोप झाला, काही मोठा भूकंप झाला, तर मग अशा कमजोर झालेल्या धरणाला मोठा धोका होऊ शकतो आणि मग पानशेतसारखा प्रकार हा पुन्हा घडू शकतो। त्याच्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे आणि त्याचे लिकेजेस कमी कसे होतील हे बघितलं पाहिजे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद इस्लामपूर रस्त्यावरील रिद्धिसिद्धी गणेश मंदिराजवळ 2.5 ते 3 महिने वयाचा बिबट्याचा छावा जखमी अवस्थेत आढळून आला। या छाव्यावर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्याची माता रात्रीतून येण्याची शक्यता असल्यानं कॅमेरा लावण्यात आला होता। मात्र मादी बिबट्या त्या ठिकाणी न आल्यानं वन विभागानं या बिबट्याचा बछड्याला सुरक्षिततेच्या कारणानं शहादा येथील वन विभागीय कार्यालयाच्या आवारात हलवल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे।
रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. अंजनारी घाटात एक खासगी बस दरीत कोसळली. या अपघातात 2 जण जागीच ठार झालेत तर 40 जण जखमी झालेत. या जखमींना उपचारासाठी लांजामधील रुग्णालयात हलवण्यात आलंय. खारघरच्या सेक्टर 20 मध्ये गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सतीश हावरे दिव्यांग सेंटरमधल्या एक शिक्षकानं अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 29 ऑगस्टला ही घटना घडली. मुलगा घरी रडत आल्यानंतर पालकांनी त्याच्याकडे विचारणा केली आणि त्यानंतर या मुलांना सारा प्रकार चित्राच्या माध्यमातून सांगितला. पालकांनी याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अक्षय पाटीलला अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. एका महिलेनंच या मुलीला फसवून नेलं आणि तिच्या 2 साथीदारांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूरच्या मुख्य बाजार परिसरात भर दिवसा धान्याच्या व्यापाऱ्याला लुटलं आहे. अमित राहुलकर असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो बँकेत भरण्यासाठी 2 लाख रुपये घेऊन जात होता. मात्र चोरांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि रक्कम घेऊन पोबारा केला. पालघर जिल्ह्यातील कुपोषणाबाबत राज्याचे मुख्य सचिव गंभीर झालेत. लवकरच जव्हार मोखाड्याचा दौरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तसंच या भागात राबवण्यात येणाऱ्या अब्दुल कलाम आहार योजनेचाही ते आढावा घेणार आहेत. दुष्काळात शिवसेनेनं मराठवाड्यात केलेल्या शिवजलक्रांती या बंधाऱ्यामुळे या भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसानं हे बंधारे पूर्ण भरले असून त्यामुळे अनेक भागातील पाणी प्रश्न मिटलेला आहे. शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं. यावेळी बळीराजाला सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन सुनील प्रभू यांनी दिलं. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीनं वाटप करावी यासह विविध मागण्यांसाठी SFIच्या वतीनं विद्यार्थ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. 10,000 विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. सौर कृषी पंपांच्या योजनेनंतर आता शेतकऱ्यांसाठी सोल ॲग्रिकल्चरल फीडर योजना शासन राबवणार आहे. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर हे फीडर उभारून अनेक शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सौर ऊर्जा उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे 1 फीडर करणार अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील शेतकरी देविदास रामदास यांच्या शेतात अटल सौर कृषी पंप योजनेचं उद्घाटन करून राज्यातील पहिला आणि सौर कृषी पंप ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. पीडितांसाठी केलेल्या कामामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तीनन भारतरत्न मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलं. व्हॅटिकन सिटीत झालेल्या सोहळ्यात पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संत ही उपाधी बहाल केली. या सोहळ्याला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित होते. मदर तेरेसा यांच्या 19व्या पुण्यतिथीच्या 1 दिवस आधी त्यांना हे संतपद बहाल करण्यात आलं. या सोहळ्याला 1 लाखाहून अधिक नागरिक उपस्थित होते. मदर तेरेसा यांना त्यांच्या जीवनात मिळालेल्या लोकप्रियतेमुळे संतपद बहाल करण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता. पूर्वीचे पोप जॉन पॉल दुसरे यांनी तेरेसा यांना संतपद बहाल करण्याच्या प्रक्रियेला वेग आणला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.